अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जिरहाजी अरे ये रामा जिरहाजी जिर 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 जिरहाजी डौल शिवाराच सोन पोशिंद्याच तू इमान कैलासाला शंभोदी तुझा जय जयकार पंढरीच्या पालखीची वारी तुझ्या खांद्यावर पाय गुणी जोडायसी धन्य काळरान मरणाच्या शर्यतीत तुझ्या शर्यतीचं गाण खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान। नमस्कार मंडळी, मी आहे सूरज दिघे आणि आपण पाहतात खिल्लार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल। मंडळी, खिल्लार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून करा, कारण महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातली जातीवंत आणि सुंदर दावण दाखवण्याचा चॅनल वेळोवेळी प्रयत्न करत असतं। मंडळी आज आपण जी खास मुलाखत पाहणार आहोत ती या मावळ तालुक्यातील आहे। या मावळ तालुक्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि मग आपण या शेतकऱ्याच्या फार्मवरती त्यांची दावण पाहायला जाणार आहोत। मंडळी, मावळ हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तालुका आहे। पुणे प्रांतातील 12 आणि जुन्नर प्रांतातली 12 अशी 24 मावळं ही स्वराज्यात होती। सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडून लहान लहान शाखा फुटल्या आहेत। नदी डोंगरातून उतरली की जो प्रवाह जो प्रांत तयार होतो त्याच्या आजूबाजूचा त्याला मावळ असे म्हणतात। अर्वाचीन मराठीत याला दरी किंवा खोरे म्हणतात। आंधर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, पवन मावळला पवन मावळ असे देखील म्हणतात। पवना ही मुख्य नदी या भागातून वाहते, त्यामुळे याला पवन मावळ असे नाव पडले आहे। तुंग आणि तुकणा हे मावळातील किल्ले निसर्गाने संरक्षित केले। या पवन मावळला छत्रपती शिवाजी महाराजांनी साथ घातली आणि म्हणून सुरतेच्या लुटीतील पहिला खजिना जो होता तो लोहगड किल्ल्यावरती त्यांनी संरक्षित ठेवला। याच मावळातील कारले, भाजे आणि बेडसी लेणी ही सह्याद्रीची आभूषणे आहेत। तर मग चला मंडळी, याच मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहर हे आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी तयार आहे आणि आज आपण जी खास मुलाखत पाहणार आहोत ती श्री मयूर विलास शेठ काळोखे आणि श्री रोहन झेंडे यांच्या दावणीची खास मुलाखत असणार आहे। मंडळी, आपण थोड्याच वेळात या दावणीला पोहोचतोय। मंडळी, चला तर मग आता तेथे जाऊया। खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान। मालक नमस्कार, आज आपण तुमच्या गोठ्यावरती आलेलो आहोत। आम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये एकूण किती जनावर आहेत? आम्ही खिल्लार आणि बरीचशी लहान मोठी वासरं पाहतोय, तर ती माहिती द्या आम्हाला। खिल्लार गाय 30 असतील, गाया 30 आहे, त्यांची वासरं आहे, पळणारी खोंड आहे वेगळे 10 खोंड आहे आणि एक 10 वासरं असतील प्रत्येक गायीचे। एकूण सगळी मिळून 30 तरी पशु आपल्या दावणीला आहेत। 40-50 पशु आहे, लहान मोठे धरून। आता आम्ही तुमच्या गोठ्यामध्ये पाहतोय की बऱ्याचशा जातीवंत सुंदर अशा गायी पाहतोय, तर ह्या गायी शोधून आणणं किंवा ह्या कशा पद्धतीने या दावणीला आलेल्या आहेत? आम्ही तर ह्या क्षेत्रात पहिलं नवीनच होतो। आम्ही जी स्पर्धा असायची म्हणजे पशु स्पर्धा असायची तर त्या स्पर्धेला जाऊन बाजाराच्या ठिकाणी जाऊन मग बाजाराच्या ठिकाणी ओळख व्हायची, ओळख होऊन मग प्रत्येकाच्या दावणीला जाऊन तिथून निवडून ते आणलेलं आहे। मग आता तसं म्हणायला गेलं तर या ज्या गायी आहेत त्या घर बसल्या आपल्याला फोनवरती नुसत्या चॅनलवरती बघून नाही मिळू शकत, तिथं जाणं हे गरजेचंच आहे। हां, ती किती हे गरम किती आहे, काय आहे, आपल्याला प्रेमळ आहे का नाही सगळं बघावं लागतं, नाहीतर ते आपण बघतो फोनवर एक आणि येतं दुसरं, असे बरेचसे अनुभव आलेले आहे मला। पण गाय आणि वासरं ही तुम्ही जेव्हा फोनवरती बघता तेव्हा प्रत्यक्ष तिथे जाऊन बघितल्याशिवाय आणायचं नाही? नाही, तर प्रत्यक्ष बघून तिला
सगळं करून गुण वगैरे बघून मग आणायचे. कारण कसं आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला बरीचशी म्हणजे ते खिलार असेल किंवा तुमची कांक्रेज असेल तिची जातीवंतपणा किंवा तिच्या बऱ्याचशा गोष्टी आहे. मग ह्या अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण केला किंवा ह्या गोष्टीचा अभ्यास केला मग का हा अनुभवाच्या बेसवरती आजपर्यंत? अनुभवाच्याच वरती पहिल्यांदा फसल्या गेलो, मग ते शिकत 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 मग एक चांगलं ब्रीड तयार झाले. मग आता आजच्या घडीला आता तुम्ही गोठा चालू करून किती वर्ष झाले की आता? 4 वर्ष झाले गोठा चालू करून. तर आम्ही असं ऐकलंय की कोरोना सारख्या काळामध्ये तुम्ही या गोठ्याला सुरुवात केली. तर कशी सुरुवात केली? सुरुवातीला बरेचसे देशी गोवंश देखील तुमच्याकडे होते आणि आधीपासून घरी गायच होत्या पण ते कमी होत्या. तर कोरोनामध्ये बसून बसून काय करायचं ते गायांमध्ये आवड निर्माण झाली आणि ते एक आणत गेलो. प्रत्येक जातीची आणली, आपल्या महाराष्ट्रामधली प्रत्येक जात आणली. कोकण गेड्डा आणली, लाल कंदार आणली, देवणी आणली, खिलार आणली, अशा बऱ्याचशा जाती आणल्या. कपिलाबधी आणल्या बऱ्याचशा. आणि नंतरून ते प्रत्येकाचा बुल ठेवायला लागायचा, कारण की गाय आणून फक्त उपयोग नाही, प्रत्येकाचा बुल. कारण की ह्या सगळ्या लातूर ह्या त्या भागातल्या मग ते बुल मेटिंगसाठी 300-300 किलोमीटर न्यायचं गाईचे हाल. आणि मग आम्ही वळू पण ठेवले. नंतरून मग एक कालावधीनंतर फक्त 2च ब्रीड ठेवायचा निर्णय घेतला. 2च ब्रीडमध्ये पुढं जायचं, त्याच्यात व्यवस्थित काम करायचं, एक खिलार आणि एक कांक्रेस. तर मंडळी आत्ता आपण या मुलाखतीच्या सुरुवातीमध्ये मालकाकडून अशी माहिती घेतली की गाय बैल ही शोधून आणणं किंवा हे फक्त घरबसल्या काम नाही, तुम्हाला त्या भागामध्ये जाणं गरजेचंच आहे. आणि जसं म्हणतात की मनुष्य जन्मात आल्यानंतर चांगलं काय आणि वाईट काय घ्यायचं हे आपल्याला नक्कीच कळत असतं. कोरोनासारख्या महाभयंकर काळामध्ये मालकांनी चांगली गोष्ट कोणती, तर त्या काळामध्ये आपला देशी गोवंश कशा पद्धतीने वाढवता येईल की ज्याच्यामध्ये मालकांचे वडील असतील, आजोबा असतील, यांच्या काळामध्ये देखील देशी संगोपन हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलेलं होतं. पण यंदाच्या वेळेस मयूर यांनी त्यांच्या कोरोनाच्या काळामध्ये की काय करायचं तर देशी गोवंश वाढवायचं, या देशी गोवंशाला सुरुवात केली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात त्यांनी सगळ्या प्रकारचे देशी गोवंश, देवणी असेल, लाल कंदार असेल, हे सगळे गोवंश त्यांनी दावणीला आणले होते. आणि आता नंतर बऱ्याचशा वर्षानंतर त्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण करत गेले की कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे, काय केलं पाहिजे. कारण देशी गोवंश सांभाळणं ही साधी गोष्ट नाही, हे खर्चिक देखील तेवढंच काम आहे. आणि त्याचबरोबर आता त्यांच्या दावणीला आपल्याला सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खिलार आणि कांक्रेजचं स्पेशलायझेशन त्यांच्याकडे दिसत आहे की ज्याच्यामध्ये कांक्रेजच्या कपिला गायी आणि बैल देखील मोठ्या प्रमाणात आहे. आणि खिलारचे जे आपण मागे पाहत असलेल्या गायी असतील या महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात शोधून आणलेल्या आहेत. तर आता थोडंसं आपण ब्रीडिंग या विषयावरती त्यांच्यावरती गप्पा करणार आहोत. मालक आता एवढ्या गायी दावणीला असणं, मग तुम्ही आता दावणीला सध्या पाहायला गेलं तर आत्ता वळू नाहीये, मग एवढ्या गायींसाठी आपण कुठल्या कुठल्या वळूकडे किती किती लांब गायी घेऊन जातो आणि कशा पद्धतीची पैदास सध्या आपण दावणीला घेतोय? आम्ही सर्वात पहिले एक वळू पण आणला. एक कपिलामध्ये आवड होती तर कपिला खिलार वळू आणला. बरं सगळेच तेच व्हायला लागले. आणि तुमच्या चॅनलवरती तुमचा चॅनल फॉलो करून त्याच्यावर बरेचसे वळूंची मुलाखत बघून त्यांचं शरीरसृष्टी बघून मग आम्ही निर्णय ठेवला की वळू ठेवायचं नाही, इथनं प्रत्येक एक जातीवंत वेगळ्या वेगळ्या लाईनचा ब्रीड ते आपल्या दावणीला असले पाहिजे. मग त्या हिशोबाने तुमचा चॅनल फॉलो करून त्या प्रत्येक ब्रीडच्या आम्ही वळूच्या इथं जाग्यावर नेली गाई आणि तिथनं मीट करून आणलेली. आता तसं पाहायला गेलं तर मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे हे गाव, तसं महाराष्ट्रातले जे टॉपचे वळू आहेत ते महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीवरती जवळपास जायचं म्हणलं तर कमीत कमी तुम्हाला इथनं 250-300 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मग त्या काळात कशा पद्धतीने गोठ्यातली मॅनपॉवर असतील, गडी असतील, हे पाठवणं असेल, गाई हिटवर आल्यानंतर तर हा लांबचा प्रवास कशा पद्धतीने केला जातो? नाही, गाई हिटवर आल्यानंतर आम्ही त्वरित निर्णय घेऊन गाडी बोलून आमचा एक माणूस गाडीसोबत जातो, एक गाई. तिथं लागवड झाल्यावरती तिथं आम्ही एक अर्धा दिवस 1 दिवस ठेवून मग ते आम्ही परत घेऊन येतो. तिथं विश्रांती करून एवढा लांबचा प्रवास तिथं पण पहिल्यांदाच होत असेल, तो प्रवास करून तिथं विश्रांती घेऊन मग गाई परत आणतो. ओके. आता मला याच्यामध्ये एक गोष्ट विचारायची की एवढ्या लांब गाई घेऊन जाणं, याच्यामध्ये त्या वळू आता समजा जाण्या येण्यामधला आपला प्रवासाचा खर्च असेल, त्याचबरोबर जी मॅनपॉवर त्याच्यासोबत जाते त्यांचं जेवण किंवा ह्या गोष्टी, 1-2 दिवसाचं ट्रॅव्हलिंग होतं, मग ह्याच्यामधला जो होणारा खर्च आहे की जो अंदाजे 8 ते 10 किंवा 15 हजार असा होत असेल, मग त्या खर्चातनं होणारं वासरू हे आपल्याला पुढील भविष्य काळामध्ये बेनिफिट मिळवून देणारं आहे का, कसं आहे तुमच्या दृष्टिकोनातनं? आम्ही ते कधी व्यवहाराच्या दृष्टीने पाहिलंच नाही. आम्ही दरवर्षी
कालवड झाली तर कालवड एवढं ठेवू शकत नाही. तर कालवड प्रत्येक वर्षी आपल्याला 4-5 जवळच्या लोकांना जे सांभाळू शकतील असल्या लोकांना देऊन टाकतो आपण. आणि गोरा झाला तर आपल्याच गाईकडनं पहिल्या पैदा झाल्या, त्याच्याने आम्हाला एक बैलगाडा शर्यत या छंद लागला. तर मग त्याला आता आम्ही बैल पोसून मोठा करून शर्यत क्षेत्राला वापरतो. ओके. तर मंडळी, आता इथे खरं तर हा मालकाचा मोठेपणा आहे. आपण मालकांना विचारलं की एवढ्या लांबचा प्रवास करायचा, तो ट्रॅव्हलिंगचा खर्च, ट्रान्सपोर्टचा खर्च आणि हा जो होणारा खर्च आहे, तसं पाहायला गेलं तर हा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न परवडणार आहे, तो प्रत्येकालाच तसा न परवडणारा आहे. पण मालकाचा मोठेपणा असा की आम्हाला आमची आवड की दावणीला एक जातीवंत प्रत्येक ब्लड लाईनचं त्या क्षेत्रातलं वासरू असावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालकांचा हा देखील आग्रह आहे की त्यांच्या भागातील देशी गोपालन त्यांच्या गावाच्या आजूबाजूला जास्तीत जास्त वाढावं. मग त्यांचे मित्रमंडळी असतील, नातलग असतील, यांच्यामध्ये झालेली कालवड किंवा काय जर कोणाचं संगोपन करण्याची तयारी असेल तर त्या संदर्भात देखील मालक आवर्जून प्रयत्न करत असतात. तर मंडळी, आता आपण पुढच्या अशा विषयाकडे जाणार आहोत की एवढी मोठी दावण ठेवायची, मग यांची वैरण असेल, खुराक असेल, तर याचं कशा पद्धतीने नियोजन आहे. कारण कसं असतं, आपण एखादी गोष्ट खरेदी करणं आणि खरेदी केलेली गोष्ट दावणीला आणणं, ती योग्य माणसाच्या हातात जाणं. आपण जसं म्हणतो की एखादा शिष्य योग्य गुरुच्या हातात गेला तरच तो तयार होत असतो, नाही तर तो शिष्य किती भारीतला हे असो तरी त्याला योग्य हाताचं किंवा योग्य गुरुचं जर त्याला लाभ किंवा त्याचं प्रशिक्षण त्याला नाही भेटलं तर ते आणलेलं वासरू देखील तयार होण्यासाठी किंवा काय ह्या बऱ्याचशा त्याच्यातल्या परीक्षेचा काळ आहे आपण असं म्हणू. तर मालक, थोडंसं आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या दावणीला हे जे काय आपण वासरं पाहतो, गायी पाहतो, तर यांचा खुराक किंवा काय वैरण कशा पद्धतीने आपण आपल्या शेतात पिकवतो आणि किती बाहेरनं घ्यावा लागतो? बाहेरनं एक 20%च घ्यावा लागतो, सुका कडबा वगैरे. हिरवं तर बरंचसं आम्ही आमच्या शेतातच ती अशी एक प्लॅनिंग केलेली आहे की एक शेत रिकामं झालं, दुसरं शेवटचं शेत रिकामं होतं पहिलं परत तयार झालं पाहिजे, या हिशोबाने प्लॅनिंग केलेली आहे. आपल्या शेतात 5-6 प्रकारची गवतची व्हरायटी आहे आणि मका वगैरे हे सगळं लावतो. ओके. आता तसं वैरण किंवा ह्या गोष्टीचं पाहायला गेलं तर प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की आमच्या दावणी, म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं असतं की दुसऱ्याच्या दावणीचा बैल असेल, वळू असेल किंवा गाय असेल, ती दिसायला लय छान दिसते किंवा सुंदर दिसते. आता आम्ही जर गायींची तब्येत पाहिली, सर्व पाहिली, तर दिसायला एकदम छान आहे, सुंदर आहे. तर या गायींची तब्येत, आता खिलार तसं तर हा काटक प्राणी आहे, म्हणजे तो ऍक्च्युली गाभण काळामध्ये सुदृढ आणि चांगला दिसायला दिसतो. मग तरीही गायींची तब्येत किंवा काही ही चांगली राहण्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारची गोष्ट की दिवसभरातली दिनचर्या असेल किंवा कुठल्या गोष्टीचा सांभाळ तुम्ही करता की ज्याच्यामुळं गायींची तब्येत किंवा या सर्व गोष्टी चांगल्या राहतात? सर्वप्रथम की आम्ही मुक्त संचार ठेवतोय. पाण्याची सोय त्यांना एक ते सेन्सर बाउल आहे, पाणी 24 तास आहे, त्यांना इच्छा येईल तेव्हा पाणी असतं. 2 टाईम वैरण असते, 1 टाईम हिरवं असतं. आणि आम्ही शेजारी आपल्या इथं बरीचशी डॅमची जागा रिकामी आहे, तर 2-3 तास त्यांना फिरायला सोडतो. त्यांना जे आवश्यक वाटतं तर ते चरून येतात त्याप्रमाणे. तर मालक, आता तुम्ही जसं सांगितलं की मुक्त संचार, तसं पाहायला गेलं तर खिलारमध्ये मुक्त संचार असणं हा कॉन्सेप्ट खरं तर महाराष्ट्रामध्ये लोकांना पटत नाही. इव्हन आम्ही पण चॅनलच्या माध्यमातून बरंचसं फिरलो, मुक्त संचार हा क्वचित एखाद्या दुसऱ्या गोट्यांवर पाहिला. तुमच्या दावणीचा मुक्त संचार कसा आहे किंवा खिलार कशी राहते किंवा एकमेकांना मारतात का, काय अनुभव आहे तुमचा? ते नवीन 1-2 दिवस जर बाहेरची गाय आणली तर ते भांडणं करतात, खेळतात, त्याच्यानंतर एक सेट होऊन जातं. आमची तर 24 तास मुक्तच असतात, आम्ही बांधतच नाही. तर दिवसभरातला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशी दिनचर्या असते गोट्यातली? सकाळी 4 वाजता 3 सहकारी आहे माझ्याकडं, ते 3 सहकारी 4 वाजता उठतात, आंबवण कुट्टी वगैरे चालू होतं. 5ला देऊन काय धारा वगैरे असतील ते काढून चालू होतं दिनचर्या. त्याच्यानंतर एक ते 10-1 वाजेपर्यंत थांबून 10 वाजता बाहेर सोडतो आम्ही. 10 ते 2 पर्यंत बाहेर सोडून ते येतात, येऊन परत एक हिरवं देतो थोडंफार आणि 4 वाजता परत तेच सकाळचंच रिपीट. ओके. आता मालक, एक गोष्ट आम्ही इथे पाहिली की तुमच्या गोठ्यामध्ये पाणी पिण्यासाठी आम्ही ते बाऊल पाहतोय, बऱ्याचशा जागी CCTV देखील पाहतोय. तर गोठ्यामध्ये ह्या गोष्टी, आता बाऊलमध्ये पाणी पिणं, आता समजा एखादा जुन्या काळातला शेतकरी म्हणेल की कदाचित ह्याच्यात वासरं किंवा गाय बैल पाणी पिणार नाही, तर तुमचा अनुभव काय? आणि हा CCTV किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही गोठा हे सुधारित करताय, तर काय फायदा होतो याचा? CCTV लावल्याने लक्ष राहतं. आपण कधी रात्रीचं वगैरे आपण बाहेर असेल, इथं सहकारी असतातच, बरं तरी आपलं एक लक्ष असलं पाहिजे, तर आपण एक लक्ष ठेवतो. आणि पाण्याचं नवीन जरी गाय आणली
तर ती हार्डली एक अर्धा एक तासामध्ये अशी शिकून जाते. आणि वासरू पण जेव्हा पाणी प्यायला लागतं ते ऑटोमॅटिकली शिकून जातं, ते बघावंच लागत नाही. आता गोठ्यामध्ये तुम्ही म्हणले की तुमचे 3 सहकारी आहेत, तर ते 3 सहकाऱ्यांमध्ये एवढं सगळं मोठ्या गोठ्याचं नियोजन परफेक्ट होतं? हो, एकदम व्यवस्थित होतं. कुठल्या प्रकारची कमतरता नाही जाणवत? नाही, काहीच नाही. मंडळी, तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मॅन पॉवरची समस्या ही प्रत्येक दावणीला आहे मंडळी. आणि आपण या मालकाच्या दावणीला एक गोष्ट प्रत्येक जाणून घेत आलेलो आहोत आणि याही दावणीला जाणून घेतोय की यांच्याबरोबर 3 सहकारी आहेत, पण मालक असतील, परत त्यांचे इतर सहकारी असतील, तर ते देखील गोठ्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा जेवढा वेळ गोठ्याला देता येईल तेवढा देत असतात. कारण जोपर्यंत मालक स्वतः गोठ्यामध्ये राबत नाही तोपर्यंत त्या गोठ्यातलं कामकाज हे संपत नसतं मंडळी. किंवा त्या गोठ्यातलं जे काय म्हणू आपण की त्याला जीव लावून काम करणं, म्हणजे खिलार हा असा गोवंश आहे की जेवढा मालक त्याला स्वतःचा वेळ देईल तेवढं ते खिलार जास्तीत जास्त सुंदर, देखणेपणा किंवा या सर्व गोष्टी त्यातल्या वाढत जात असतात मंडळी. मालक, थोडंसं आता आम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्ही मागाशी आम्हाला शर्यतीचा उल्लेख केला, तर आता पुणे जिल्ह्यामध्ये जी आपली मावळ तालुका म्हणा, पुणे जिल्ह्यामध्ये 4 बैलातली शर्यत चालते, त्याच्यामध्ये आम्ही तुमचं बरंचसं नाव शर्यतीमध्ये पाहतोय, बक्षिसं मिळालेली पाहतोय. तर कशा पद्धतीची सध्या शर्यतीची बैल तुमच्या दावणीला आहेत, तर ती माहिती द्या. प्रत्येक एक चांगलं नाव असलेल्या वळूंची बैल आहे. काम्या, मडसनाळचा काम्या त्याचा आहे. बरेचसे बैल आहे, चांगल्या जातीवंत गायांची बैलांची पैदास मी ठेवलेली आहे आणि ते सुंदर पळतात. ओके, मग आता ही शर्यतीला बैल पाळण्यासाठी मेन फायनलच्या घाटामध्ये जाण्याच्या अगोदर सध्या तुम्ही त्यांना कशा पद्धतीचं ट्रेनिंग देत असता? त्यांना लहानपणापासून आम्ही एकत्र मोकळं सोडत असतो. जोपर्यंत वासरू दूध पितंय तोपर्यंत त्याला आम्ही बांधतच नाही. ही शर्यतीची बैल फक्त बांधून ठेवावं लागतात आणि जोपर्यंत तेव्हा दूध पिते तोपर्यंत आम्ही त्याला बांधतच नाही. जेव्हा एकदा दूध सोडन तेव्हापासून आम्ही त्याला बांधायला चालू करतो. बाहेर घोडीच्या मागं चालवायला सुरुवात करतो. त्याला 1-2 किलोमीटर चालवणं असं घोडीच्या मागं, त्याला एक आयडिया आली पाहिजे की घोडीच्या मागं आपल्याला जायचं आहे. तसे बरेचसे आमचे सहकारी, त्यांना पण आवड खूप आहे, पण ते मला सांगायला लागत नाही, तेच त्यांच्या हिशोबाने ते करून घेतात. आता आम्ही एक गोष्ट पण पाहिली की आपण ही नुकतीच दावण पाहत असताना तुमच्या त्या एका गोट्यामध्ये शर्यतीची सगळी बैल वासरं असतील बांधलेली, तर तुम्ही खरेदी केलेली किंवा तुमच्या दावणीला पैदास झालेली सगळीच वासरं ही शर्यतीला पळतात का? काही असं पण होतं की कधी कधी एखादं वासरू पळत नाही, किती ट्रेनिंग दिलं तरी. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा वासरू जन्माला येतं तेव्हा ते जन्माला येतानाच कदाचित ते मी आज शर्यतीला पाळणार आहे किंवा मी वळू क्षेत्रात जाणार आहे किंवा मी अजून शेती कामाच्या क्षेत्रात जाणार, असं वासराची एक म्हणजे शरीराची ठेवण असते का त्याच्यामध्ये? हो, असते ना. कमी जास्त प्रत्येक वासरू असतं. मग त्याच्यामध्ये काही वळू गुणावरती असतात, काही पळणाऱ्या गुणावरती असतात. आपण एक लोकल ब्रीडिंग करतच नाही, सगळे जातीवंत लावून आणतोय. एकतर माझा जे वासरू होईल ते एक तर पळायला तरी उपयोगी, नाही तर वळू क्षेत्रात तरी उपयोगी. ते कुठंही शेताच्या वगैरे असल्या कामासाठी जाणार नाही, याची मला खात्री आहे. ओके, तर मंडळी, अशा प्रकारे या मुलाखतीच्या सुरुवातीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींवरती माहिती पाहिली. ब्रीडिंग असेल, वैरण असेल, खुराक असेल, वळूकडं गाई का घेऊन गेलं पाहिजे याची देखील मुख्य माहिती पाहिली. तर ही माहिती आपण श्री मयूर विलासशेठ काळोखे यांची पाहिली. आता मुलाखतीच्या पुढच्या भागामध्ये आपण शेवटच्या भागामध्ये श्री रोहन झेंडे यांची एक खास मुलाखत पाहणार आहोत. तर रोहन झेंडे आपल्याला या गोष्टीवरती माहिती देणार आहेत की वळू दावणीला एवढ्या गायी असताना वळू दावणीला ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात, गाय वळूकडे घेऊन जाणं किंवा काय, या संदर्भातली माहिती. आणि त्याचबरोबर आपण आता देशी गोवंशाचं, म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर गाय म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये येतं की दूध हा विषय येतो, पण खिलार हे अशी गोष्ट आहे की दुधाच्या व्यतिरिक्त शेण असेल, गोमूत्र असेल किंवा मेहनतीची कष्टाची कामे असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये हे खिलार सरस आहे. रोहन झेंडे आपल्याला एक अशी गोष्ट सांगणार आहेत की शेणाच्या खिलार गाईचं शेण आणि गोमूत्राच्या जोरावरती गांडूळ खत कशा पद्धतीने तयार केलं जातं, हा देखील विषय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या दावणीला असलेल्या देशी गोवंश खिलारचा विचार हा अजून वेगळ्या पद्धतीने किंवा शेण आणि गोमूत्राचा देखील कसा विचार करता येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दावणीला कितीही जनावरं असू द्या, पण दावणीला कमीत कमी एक तरी खिलार देशी गोवंश असणं हे तुमचं महत्त्वाचं काम आहे. तो आवर्जून ठेवा. या संदर्भातली ही खास मुलाखत थोड्याच वेळात चालू होत आहे मंडळी. रोहन, नमस्कार. आज आम्ही या मुलाखतीला तुमच्या दावणीला आल्यानंतर आज आम्हाला मयूरजींकडून बरीचशी माहिती आज या दावणीची कळाली.
थोडंसं रोहन आम्हाला या गोष्टीवरती थोडीशी चर्चा हवी की दावणीला आपण एवढ्या काही असताना वळू आत्ता सध्या दावणीला नाहीये, मग सुरुवातीच्या काळापासून कशा पद्धतीने वळूचं प्लॅनिंग झालं किंवा काय कसं होतं सर्व? सुरुवातीला आम्ही एक वळू घेतला होता, एक कपिला वळू होता, अजून एक वळू होता. पण आपल्याकडं एकच वळूची पैदास नको होती आपल्याला. आपल्याकडे भरपूर गायी आहेत, पण एकच वळूवर सगळेच ब्रीडिंग आपल्याला तसं नंतर वाटलं की नको. आपण ते वळू दिले आणि आपण प्रत्येक वळूकडे आपण गायी भरवायला नाही लागलो. आपण इथून 300 किलोमीटरवर गायी घेऊन जातो भरवायला. सोलापूर, मोहोळ, विजापूर, जत, सांगोला, बार्शी सगळ्या भागात आपण गाया नेलेल्या आहेत भरवायला. प्रत्येक वळूची आपल्याकडं पैदास आहे. कालवड म्हणा, वळू म्हणा, सगळे आहेत आपल्याकडे आत्ता. मग आता समजा एवढ्या लांब वळूकडे गाई घेऊन गेल्यानंतर कधी असं नाही वाटत का की, कारण आता महाराष्ट्र कर्नाटकातले वळू असे की त्यांच्या प्रेमात पडावं अशा पद्धतीचे टॉपचे वळू आहेत सगळे. आता एवढ्या गाई असताना की एखादा वळू तो आपल्या दावणीला आणावा किंवा काय असा एखादा अनुभव तुमचा झाला होता? एकदा अनुभव. आम्ही काम्याकडं गाई नेली होती भरवायला. तो वळू फारच गरम होता, भरपूर आवडला आपल्याला, पण काही आणणं आपल्याकडे पॉसिबल नाही होणार, कारण की आपल्याला त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागणार. ते आपल्याकडं एवढ्या गायी असताना त्याच्यावर पण लक्ष, तो पण तयार झाला पाहिजे ना आपल्याकडे. तसं नसतं शक्य झालं. त्याच्यामुळे आपण 2-3 गाय आपल्याकडे त्याच्याकडेच भरून आणलेलं आपण. त्याचं पैदास पण आहे आपल्याकडे आत्ता. एक कालवड आहे, एक वळू गोरा पण झालेला आहे. मग आता तुमच्या मते आता समजा जर आपले प्रेक्षक पाहत असतील तर जास्त गायी असल्या तरी वळू ठेवण्यापेक्षा त्या दुसऱ्या ज्या मालकाच्या दावणीला वळू आहेत त्यांच्याकडे जाऊन गाय भरून आणणं हे सर्वात फायदेशीर आहे, सर्वात योग्य आहे. आपल्याकडे एकच वळूची पैदास नको आहे आपल्याला. आता एखाद्याकडे 10-20 गाय आहेत, त्यांनी एकच वळू ठेवला तर त्याच वळूची पैदास त्याच्याकडे कंटिन्यू होत राहणार. त्याच्या कालवडी झाल्या, त्या कालवडीला तो वळू चालणार नाही, कारण की त्याच्याच मुली राहणार त्या. त्याच्यासाठी प्रत्येक सेपरेट वळू असला की आपल्याला अडचण येत नाही पुढं गाई लावायला वगैरे, असं पण. तर आता आम्ही आज गोठ्यावरती आल्यानंतर एक गोष्ट देखील इथे पाहिली की आपण खिलार गाईचं शेण आणि गोमूत्रापासून काहीतरी गांडूळ खत या विषयावरती देखील काम करतो. तर ते काय आहे किंवा कशा पद्धतीचं असतं ती माहिती द्या आम्हाला जरा. तर बरेचसे शेतकरी समजतात की खिल्लार पाळून उपयोग नाही, त्यांना दूध कमी असतं. पण एक दुधाचा व्यवसाय म्हणून आपण खिल्लारकडे बघत नाही. आपण त्यांच्यापासून भरपूर फायदे आहेत आपल्याला. शेण आहे, गोमूत्र आहे. शेणापासून तुम्ही गांडूळ खत तयार करू शकता, गोमूत्रापासून औषधं तयार होतात. ते जीवामृत एक प्रकार आहे, ते पण तयार करू शकतो आपण गोमूत्रापासून. एक दुधाचा व्यवसाय म्हणून नका बघत जाऊ. त्याच्यापासून गांडूळ खतापासून भरपूर फायदे आहेत शेतीला. रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे शेतकऱ्यांनी. आता आम्ही इथं शेतामध्ये पाहिलं की बराचसा भाजीपाला इथे तुम्ही तुमच्या घरगुती किंवा तुमच्या सर्कलमध्ये जेवढा पुरेल एवढा देखील पिकवता. मग त्याच्यासाठी ते करणं हे मेहनतीचं का सोपं काम आहे? सोपं काम आहे. आपलेच शेतात गोठ्यातलं खत आपण त्याला टाकतो, गोमूत्र सोडतो आणि ते काय तयार करतो रोपं. आता जेव्हा शर्यतीच्या मैदानावरती आपण जेव्हा जात असतो तेव्हा सगळी गाय बैल इथं दावणीला असताना त्याच्यामधलं पळाऊ जी बैल ती घेऊन जाणं, ती गाडा पळवणं आणि परत आणणं हा एक छंद वाटतो का थोडंसं बोजा पण वाटतो? की कारण आज ह्या शर्यतीला पण क्षेत्र एक वेगळ्या उंचीवरती जात आहे, तर मग कसा अनुभव आहे या क्षेत्रातला? नाही, आपल्याला जर त्या गोष्टीची आवड असेल त्या गोष्टीचा बोजा वाटत नाही कधीच. आपल्याला किती काय आपण दिवसभर उपाशी राहू शकतो बैलगाड्याच्या बैल नेल्यावर. बैल पण उपाशीच राहतात. घाटात गेल्यावर जास्त काही खात नाही, आपण पण उपाशीच राहतो. बोजा नाही वाटत त्याचा. आपल्याला भरपूर आवड आहे त्या गोष्टी. आता जर एक गोष्ट पाहायला गेली तर आम्ही असं ऐकलंय की तुम्ही असेल, मयूर असेल, तर तुम्ही ह्या भागामध्ये तुमचे मित्रमंडळी असतील, हे असतील, तर त्यांना देखील गाय सांभाळायला देणं किंवा ज्याची ऐपत आहे जर त्याला काही शक्य असेल तर दावणीला एखादी कालवड पैदा झाली तर ते देखील जातात. तर ह्या भागामध्ये कशा पद्धतीने देशी गोवंश वाढत आहे किंवा काय? आता आपण भरपूर जणांना, तर नावं नाही सांगता ना, एवढ्या जणांना आपण कालवड दिलेले आहेत सांभाळायला. आणि ते चांगल्या पद्धतीने हो, चांगलं. आपण बघतो ते खरंच सांभाळू शकतो का? नाही तर त्या गाईचं जाऊन त्यांच्याकडे हाल झालेला आपल्याला चालणार नाही. त्याच्यामुळे खरंच ते सांभाळू शकत असतील तर आपण देतो त्यांना. आता भरपूर शेतकऱ्यांना आपण गाया दिलेल्या आहेत अशाच सांभाळायला. आतमध्ये आल्यानंतर एक पाहिलं की मोठा म्हणजे कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंडच्या आतमध्ये बरीचशी तुम्ही खिलार वासरं असतील किंवा काय असतील तर यांना सोडलेला आम्ही पाहतोय. तर तो पॅसेज कशासाठी, म्हणजे मुक्त संचार किंवा दिवसातनं आपण काय उपयोग त्या जागेचा करतो? आपल्या आता बारकी वासरं वगैरे असतात त्यांना आपण त्याच्यात मोकळं सोडतो. जोपर्यंत दूध पितात आहे ना तोपर्यंत त्यांचा व्यायाम पण झाला पाहिजे आतमध्ये. त्यामुळे आपण तिथं 1-2 तास त्यांना मोकळं सोडत असतो आतमध्ये त्याच्यात. हां, तर मंडळी, खरं तर आज रोहनजींनी या मुलाखतीच्या माध्यमातून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो कोणता सांगितला असेल. खरं तर चॅनलला आता जवळपास 6 वर्ष झालेली आहेत. 6 वर्षामध्ये आपण
प्रत्येकाच्या दावणीला जाऊन खिलारबद्दलची माहिती घेतली, मुलाखत घेतली. त्याच्यानंतर खिलार महाराष्ट्राची शान हा एकमेव चॅनल असा होता की ज्या चॅनलच्या माध्यमातून आपण खिलारचं लाईव्ह मिल्किंग तुम्हाला दाखवलं. खिलार दूध देतच नाही हा जो गैरसमज महाराष्ट्राच्या मनामध्ये होता, भारताच्या मनामध्ये होता, तो आपण पुसून टाकला खरं तर. आणि त्याचबरोबर रोहनजींनी आज एक गोष्ट या मुलाखतीच्या माध्यमातून ॲड केलेली आहे की खिलार गाय असेल, देशी गाय असेल, त्याचं दूध फक्त तुम्ही बघू नका, दुधाच्या शिवाय इतरही गोष्टी ज्या आहेत की शेण आणि गोमूत्राचा किती मोठा फायदा आज ते शेतीमध्ये करून घेत असतील, भाजीपाला असेल, फळबाग असेल, या सर्व गोष्टीमध्ये किती फायदेशीर आहे. आणि कोरोनाचा हा असा काळ होता की ज्या काळानंतर खरं तर ज्याला देशी गोवंश किंवा ज्याला स्वतःच्या गावाची किंवा मातीची आवड नव्हती त्यांनाही ती आवड लागली. खरं तर कोरोनाने सर्वांना ही गोष्ट मोठी शिकवून दिलेली आहे. आणि याच गोष्टीच्या माध्यमातून आपण तुम्हाला परत एकदा सांगतोय की दावणीला देशी गोवंश सांभाळा, जिथे शक्य आहे तिथे सांभाळा, पण आपल्या घरी देशी गोवंशाचं दूध, शेण, गोमूत्र त्याचा सहवास हा आपल्याला लाभलाच पाहिजे मंडळी. अशाच प्रकारची अधिक माहिती आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून वारंवार पाहत राहणार आहोत. भेटूया परत एकदा अशाच प्रकारचा सुंदर एपिसोड घेऊन. मंडळी, सर्वात पहिल्यांदा अजून एक गोष्ट सांगतो, चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनल फक्त यूट्यूब चॅनल पुरता मर्यादित नाही, इंस्टाग्राम, फेसबुक असेल, बऱ्याचशा गोष्टीमध्ये आहे. जिथे कुठे सोशल मीडियावरती तुम्ही हे पाहता तिथे सर्वांना ही माहिती शेअर करा. खूप खूप धन्यवाद मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान.